अल्प आयुष्य अकल्प आयुष्य भावे तया थोडा अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य भावे तया थोडा अकल्प आयुष्य सकळा हरीचा दासा सकळा हरीचा दासा माझी सकळा हरीचा दासा माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा नहो कोणी कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा
उठवायचं म्हणलं की आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकांसी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठोबा रखुमाई सेवेसाठी घेतलेला अभंग हा भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि कर्मयोगी असलेले सावता महाराज या दोघांच्याही निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चाललेला उत्सव. आणि या उत्सवामध्ये त्यांच्या चरणी एक वाक्पुष्प अर्पण करण्याचं भाग्य मला या सगळ्या अंबेजोगाईंच्या साधकांच्या मुळे मिळालेलं आहे. आणि माझं खरंच भाग्य आहे की ज्या निमित्ताने मला इथे येता आलं, आपल्या सगळ्या साधकांचं दर्शन घडलं आणि त्यानिमित्ताने काही नामदेव महाराजांच्या अभंगाचं चिंतन आपल्यापुढे अनुवाद रूपाने मला मांडायची एक संधी मिळाली आहे. सध्याचा काळ जरा प्रतिकूल आहे. महामारीचा प्रसंग आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे, पण तरीही नियमांचं परिपालन करणं अतिशय योग्य आहे. आणि आपला संप्रदाय हा शासनाला पूर्ण सहकार्य करणारा संप्रदाय आहे, म्हणजे विचारी आहे थोडक्यात. विचारपूर्वक शासकीय नियमांना सहाय्य करून आपला उत्सव अगदी मर्यादित पद्धतीने आणि नियमांचं परिपालन करून करणारा संप्रदाय आहे. त्यामुळे आजही देशामध्ये आदर्श संप्रदाय जर विचार केला तर आपला वारकरी संप्रदाय तुम्हाला दिसेल. आणि ही गोष्ट करणीय आहे. असा या सगळ्या नियमांचं परिपालन करून सावताबाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि त्यांच्या समोर चाललेला हा उत्सव, या उत्सवाच्या निमित्ताने मी आज इथे उभा आहे. ही जागा अतिशय पवित्र. इथे आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता मला अनुभवायला मिळते. एक कीर्तन रंग ज्याला म्हणतात, रंगदेवता, ती आपोआप जागी होते इथे. कारण मूर्तीची स्थापनाच एका थोर महापुरुषाच्या हस्ते झाली, त्याचंही ते वैभव आहे बरं. आणि मूर्तीमध्ये चैतन्य आहे, इथे नित्य उपासना चालू आहे आणि त्याचा प्रभाव आहे की ही सगळी इथे प्रसन्नता जी आहे ओसंडून वाहते आहे. ह्या सगळ्या तपाचा परिणाम आहे, बाकी काहीच नाही. आणि त्यानिमित्ताने मी इथे उभा आहे. तर अभंग कोणता घ्यावा विचार केला, मागणी परत घेतला पाहिजे. आणि दोघांच्याही पुण्यस्मरणाचा निमित्त आहे आणि दोघांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. नामदेव महाराजांच्या जीवनातून सावताबाबांना काढता येणार नाही आणि सावता महाराजांच्या जीवनातून नामदेव महाराजांना वेगळं करता येणार. त्यामुळे आणि दोघांचंही निमित्त आहे, त्यानिमित्ताने नामदेव महाराजांचा अभंग घ्यावा, मागणीपरक अभंग आहे आणि म्हणून तो अभंग सेवेसाठी घेतला. आपल्या संप्रदायामध्ये पायाभरणी करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. कळसस्थानी जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. पण त्या मधल्या काळामध्ये
अतिशय ज्ञानेश्वर महाराजांच्या अस्तित्वातच त्यांच्या त्या काळामध्येच संतांची मांदियाळी इथे अभिव्यक्त झाली होती. म्हणजे त्यांची जी विनवणी त्यांनी जी गुरुवर्यांना केली होती की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटू तया भूता, ही मागणी त्यांच्याच काळात पूर्ण झाली होती. गौरोबा काका त्याच वेळेला, संत नामदेव महाराज त्याच वेळेला, चोखा महाराज त्याच वेळेला, सेनानावी त्याच वेळेला, नरहरी सोनार महाराज त्याच वेळेला, सावताबाबा त्याच वेळेला, किती म्हणून यादी सांगायची. जणू सगळे हे क्लासमेट एकत्र आणि पूर्ण एकमेकांच्या चरणी नतमस्तक होणार. सावताबाबांचं महात्म्य आपण काय वर्णन करणार, ते इतके मोठे होते, इतके मोठे आहेत सावताबाबा की ज्यांच्या दर्शनाला त्यांच्या घरी जाण्याची इच्छा ज्ञानेश्वर महाराजांना व्हावी, यावरून त्यांचं मोठेपणा तुम्ही कल्पना करा. बस आपण त्यांचं मोठेपण काय वर्णन करणार. पण साक्षात महाविष्णू, त्या महाविष्णूलाही सावताबाबांचं दर्शन घेण्याची इच्छा व्हावी, ह्याच्यापेक्षा काय वैभव आहे. म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये महाविष्णूंचं अवतरण 3 वेळा घडलेलं आहे, पण 3ही महाविष्णूने सावताबाबांचंच कौतुक केलेलं आहे. 3ही केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज तर साक्षात घरीच गेले होते, विशेष मिटला तिथे. त्यांच्यानंतर महाविष्णू आपल्याकडे अवतरित झालेत, ते नाथांच्या रूपाने झाले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आणि त्याच्यानंतर महाविष्णू आले जगद्गुरू तुकाराम महाराजांचे रूप. तुका विष्णू नाही दुजा, या 3ही महाविष्णूच्या अवताराने सावताबाबांचं वर्णन करावं, यामध्ये त्यांचा मोठेपणा तुम्हाला दिसेल. तुकाराम महाराज असू देत नाहीतर नाथ महाराज असू देत, दोघांनाही आपल्या वाङ्मयामध्ये सावताबाबांचं चरित्र लिहिण्याची इच्छा व्हावी. त्यांचं चरित्र लिहिण्याविना त्यांना आपली वाङ्मय संपदा परिपूर्ण होईल असं वाटलं नाही त्यांना. म्हणून त्यांनी त्यांच्या गाथेमध्ये दोघाही महापुरुषांनी सावताबाबांचं वर्णन केलं. किती मोठे होते, काय आपण वर्णन करणार. तुकाराम महाराज लिहितात, सजन कासया विकू लागे मांस, सजन कासया विकू लागे मांस, विकू लागे मांस, सजन कासया विकू लागे मांस. माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे, खुरपू लागे, खुरपू लागे, खुरपू लागे, काही भगवंती सावत्यास खुरपू लागे, खुरपू लागे, उंच नीच काही संप्रदायातला 3रा महाविष्णूचा होता जगद्गुरू तुकाराम महाराज. त्यानेही तोंड भरून कौतुक केलं या महापुरुषाचं. आणि तुकाराम महाराज होते तरी कोण, साक्षात नामदेवच होते ना. दोघांचा घनिष्ठ संबंध विवरण केल्याशिवाय राहतील कसे, राहावेल कसं त्यांना. त्यांच्या पूर्वी नाथ आले. नाथांनी तर संपूर्ण चरित्र लिहिले सावताबाबांचं. विशेषतः एक प्रसंग फार रंगून सांगितला नाथ महाराजांनी.
बरं, नाथ महाराजांची वाणी सावताबाबांच्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगताना तुम्ही बघा किती अनुभूती रसाने ओतप्रोत आहे ती, किती जिवंत दर्शन त्यांनी त्यात करून दिलं आहे आणि किती समर्पिततेने सावताबाबांचं वर्णन नाथ महाराज करतात. शब्दसंहिती अप्रतिम आहे. सावताबाबांची स्मृती झाली नाथांना, हातामध्ये कागद घेतला, नाथ लिहायला प्रवृत्त होता. धन्य ते आरण रत्नांची ते खाण, धन्य ते आरण रत्नांची खाण, धन्य ते आरण रत्नांची, धन्य ते आरण रत्नांची ते खाण, धन्य ते आरण रत्नांची ते खाण, धन्य ते आरण जन्मले निधान सावता आहे, जन्मले निधान सावता आहे, सावता सागर प्रेमाचा, सावता सागर प्रेमाचा निधान सावता एकदम नाथ महाराजांनी त्यांच्या गावालाच पहिल्यांदा धन्यता दिली की आरण गाव अतिशय धन्य आहे, सावताबाबांच्या सारखं रत्न आहे आणि त्यांनी तिथे रत्नांच्या खाणी निर्माण केल्या. एक साधू जर गावात असेल तर गाव बदलतं पूर्ण. ग्रामीण भागामध्ये याचा प्रत्येक लोकांना येतो, पूर्ण गाव बदलतं एकच साधू असावा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी केली, लोकांना काय द्यायचं देवा देऊ नको माहीत नाही, पण एक मात्र दे, प्रत्येक गावात एक साधू तरी दे, ते सदाही सज्जन सोयरे होतो. बस ईश्वर निष्ठांची मांदियाळीच्या मांदियाळी मागितली आहे. अरे एक साधू असेल तर अख्खा जिल्हा अख्खं राष्ट्र बदलून टाकतो, तर प्रत्येक गावात असलं तर काय बघायचं कारण. आणि आतापर्यंत होते, आजही आहेत. बरं, कोणी प्रगट रूपात आहेत, कोणी अप्रकट आहेत, पण आहे. नाथ महाराजांनी पूर्ण चरित्र लिहिले. असं लिहितात ते की नामदेव महाराजांना अहंकार झाला म्हणे, असं देवाला वाटलं. हां, की बाबा मी साक्षात देवाशी रोज बोलतोय. एकदा तर ज्ञानेश्वर महाराज नामदेवांच्या भेटीला गेले. नामदेवांना ज्ञानदेवांनी नमस्कार केला, ज्ञानदेवांनी नामदेवांना केला, नामदेवांनी त्यांना नमस्कार नाही केला. मनात कुठेतरी वाटलं की बाबा मी रोज देवाशी बोलतोय, देव मला रोज बोलतोय, माझ्या हातचा नैवेद्य खातोय, मी खरंच मोठा आहे. ह्या लीला आहेत बरं त्यांच्या, ह्या सगळ्या लीला आहेत. आपल्याला सूचित करण्याकरता त्यांनी ते लीला करून दाखवलेल्या आहेत. आणि देवाला ते काही ठीक वाटलं नाही. ते म्हणले अहंकार काही चांगलं नाही, हे काढलं पाहिजे. अभिमान द्वेषित वात, देवाचं लक्षण याचं की त्याला अभिमानाचा प्रचंड द्वेष आहे. आणि अभिमान हा तर प्राणसखा आहे, हा तर जीवाचा जीवलग आहे नाम्या, आणि त्याला जर अहंकाराची बाधा झाली तर ठीक नाही. मग देव म्हणाले एक काम करू, एक आता ते हा अहंकार काढला पाहिजे. मोठ्या मोठ्यांचा काढला तर हा तर आपला भक्त आहे, मग आता काय करायचं. ते म्हणाले नाम्या मी आता गुप्त होतो, पळून जातो, तू मला पकड. हे सगळं नाथांनी लिहिले, मी त्या अभंगाचं विवरण करतो. आणि ठीक आहे, ते गुप्त झाले. नामदेव महाराज कावरे बावरे झाले, देव दिसेनात. परत प्रकट व्हायचे, नामदेव महाराज धावत जायचे. मग देव परत गुप्त व्हायचे, आपल्या अंगावरची फुलं टाकायचे. माग घेत 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 नामदेव महाराज पंढरपूरच्या बाहेर आले. देव पुढे पळत आहेत, नामदेव महाराज मागे पळत आहेत. आणि असं करत करत आरणला आले. आरणला आल्यानंतर एका सुंदर भक्तीचा मळा फुललेला तिथे होता. कारण साधूचं वास्तव्य जिथे असतं ना, त्याच्या आजूबाजूला त्याचे जे
ब्रह्मसाम्राज्याचे तरंग असतात ना, त्याची एक अनुभूती असते, वेगळी असते. म्हणून आपल्याला फार सांगितलं की कोणाची संगती करू नका, कोणाचे कपडे वापरू नका, कोणाच्या गादीवर बसू नका. म्हणून महापुरुष जेव्हा येतात ना तेव्हा त्यांचं आसन टाकून बसतात बघा तुम्ही. कारण आपले जे संस्कार कण आहेत, आपले जे गंधकण आहेत ते आपल्या कपड्यांना लागलेले असतात. ते कुत्रं ओळखतं, माणूस नाही ओळखत. बरोबर पोलीस ते कुत्रे पकडतात की ह्याचं हे आहे म्हणून. आणि जर एखाद्या वाईट माणसाच्या गंधकणाचा प्रभाव जर आपल्यावर झाला तर आपल्याही स्वभावात बदल पडतो. ते गोष्ट नाही का, जरासंधाचा मुकुट घातला होता, त्या मुकुटाचा परिणाम सोन्यासारखा हरिभक्त असलेला परीक्षित राजा, बुद्धी बिघडली महाराज. म्हणून शक्यतो आपल्याकडे म्हणतात की बाबा कुठेही जाऊ नका, कोणाचे पांघरुण घेऊ नका, आपलं पांघरुण शाल, किंवा जर वेळ आलीच तर आतून आपली शाल लावा, मग बोलून आणखी घ्या. आता आम्हाला खूप ठिकाणी फिरायला लागतं, प्रसंग येतो, थंडीचा वेळ असतो, लोक म्हणतात महाराज छान रग घ्या. आता काहीच बोलता येते, त्याचा आदर करायचा असतो. मग काही नाही, आपण आपलं आतलं धोतर लावायचं, रग घ्यायची, ते काय करणार त्याला. ही फार मोठी गोष्ट आहे. मग तिथे गेल्यानंतर देवाला वाटलं नाही नाही इथे आपण जायला पाहिजे, इथे आपलं ठिकाण. आणि पाहतात तो काय, तिथे समाध्यवस्थेमध्ये सावताबाबा बसलेले, त्यांचं आपलं चाललेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई, ब्रह्मबोधात रमलेला महात्मा, कणाकणामध्ये पांडुरंगाला पाहणारा महात्मा, आपल्या नित्य कर्मामध्ये राहणारा महात्मा. कर्मे इशू भजावा त्याला म्हणतात ना, सावताबाबांच्याकडे बघायचं. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवहा. स्वतःच्या कर्मानुष्ठानाने माणसाला सिद्धी प्राप्त होते, हे जे भगवान गीतेत सांगतात ना, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण सावता महाराज. स्वकर्मामध्ये व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात, सावता बाबा लिहित. स्वकर्मामध्ये व्हावे. आणि काय नाही, आपल्या स्वकर्मालाच पांडुरंग म्हणून, आपल्या स्वकर्मालाच विठ्ठलेश म्हणून, तेच कर्म नीती नियमाने कळलं तर ती भक्ती होते, हा वारकरी संप्रदाय सांगतो. बरं, विठ्ठलेशाची भक्ती अवश्य करा, पूजा अवश्य करा. पण काही प्रसंगाने नाही झालं, आता आपल्याकडे कोविड प्रसंग होता, आपण कोविड योद्ध्यांना पांडुरंगाची उपमा दिली आपल्याकडे. बरं, की देव आता पांडुरंग आता ह्या योद्ध्यांच्या रूपामध्ये येऊन लोकांचे प्राण वाचवतो आहे. ही नजर ना फक्त महाराष्ट्रीयांनाच आहे बघा, ही नजर फक्त भारतीयांनाच आहे. पण आणि योग्य आहे ती. महाराज विठ्ठलेश पळत पळत जातात, सावताबाबांच्या समोर जातात, म्हणतात सावत्या माझ्या मागे चोर लागला गाड्या, मला तू लपव. तर सावता महाराज म्हणाले हा सगळ्या चोरांचा महाचोर आहे, याच्या मागे कोण चोर लागला आहे, ऐसा तर पुराण प्रसिद्ध चोर, पुराण प्रसिद्ध चोर आहे हा, यांच्या मागे कोण लागणार, निश्चित काहीतरी वेगळं आहे. हा विवेकू सांगावा मराठा की. सावताबाबा म्हणतात हे काय देवा, मला मराठीत सांगा. हा जो तुमचा काय चाललाय प्रकार मला तुम्ही सांगा. देव म्हणाले आता तू काय कर, मी सांगतो तेवढं कर, मला कुठे लपव. आणि देवालाही आपल्या अंतःकरणात ठेवून घेण्यात, म्हणजे त्या सर्व व्यापक पृथ्वीव्याधिभूत समुदायांना व्यापून उरलेला परमेश्वरालाही गवसणी घालण्याचं सामर्थ्य भक्ताच्या हृदयामध्ये असतं. बस, देव व्याप्य होतो आणि भक्ताचं अंतःकरण व्यापक होतं. यद्यपि तो फार मोठा आहे, गगनाहुनी वाढ आहे, पण त्याचं हृदय त्याच्यापेक्षाही वाढ. तो का आकाश आहे एवढा, आकाश म्हणजे आकाश एवढेच नाही, आकाश तुझं माझी खेळे लपी थपी, नभ तुझं माझी खेळे लपी थपी, इतकं व्यापक त्यांचं अंतःकरण झालेलं असतं. आणि त्या अंतःकरणात विठ्ठलेश जाऊन बस. घाबरलेले नामदेवराय, बिथरलेले नामदेवराय, विरह वेदनेने तळमळणारे नामदेवराय, तद्विस्मरणे परम व्याकुलता अशा अवस्थेतले नामदेव महाराज धावत धावत येतात आणि बघतात ते कुठे विठ्ठल दिसेना. सावताबाबा बसलेत तिथे. आणि सावताबाबांकडे जाऊन नामदेव महाराज म्हणतात माझा विठ्ठल इथे कुठून तरी पळून आला आहे आणि मला त्याचे दर्शन करून द्या. सावताबाबाला ही गोष्ट लक्षात आली की काहीतरी देवाची लीला आहे. सावताबाबा काही बोलले नाही, त्यांना जवळ घेतलं, थोडं कुरवाळलं आणि विचारतात ना काय घडलं रे असं, ते कशामुळे घडलं, काय झालं काय. ते नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की आपली उणीव सावताबाबांच्या लक्षात आली. आता त्यांना शरण गेल्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होत नाही. बस बरं, शरण गेल्याशिवाय ही गोष्ट आता होत नाही. म्हणून नामदेव महाराज सावताबाबांना मनोभावे शरण गेले. बरं, पूर्ण
ते चरण आहे बघा. शरण मी आलो तुझ सर्व भावे. नामदेव महाराज सांगतात, शरण मी आलो तुझ सर्व भावे. तुला मी शरण आहे, नाव आहे नाम सावता महाराज. एक काम करा, मला भेटवी निधान वैकुंठीची. बरं, मला वैकुंठीचं निधान तू आता भेटून दे. हे सामर्थ्य फक्त तुमच्यामध्येच आहे सावता बाबा. यद्यपि तुमच्याविषयी माझा अपराध घडला आहे, तुम्हाला मी नेऊन लेखलं, ज्ञानेश्वरांना मी नेऊन लेखलं आहे, लक्षात माझ्या चूक आली आहे. आता मात्र तुम्हाला मी शरण आहे. मला वैकुंठीचं निधान तुम्ही आठवा दाख. तयावीन प्राण कासावीस होती. तयावीन प्राण कासावीस होती. तयावीन प्राण कासावीस होती. तयावीन प्राण कासावीस होती. भेटवी श्रीपती मज लागी. भेटवी श्रीपती मज लागी. तयावीन प्राण कासावीस होती. तयावीन प्राण कासावीस होती. श्रीपती मज लागी. भेटवी श्रीपती मज लागी. तयावीन प्राण कासावीस. भेटवी श्रीपती मज लागी. भेटवी श्रीपती मज लागी. तयावीन प्राण कासावीस होती. तयावीन प्राण कासावीस होती. सर्व भावे तुझ आलो मी शरण. वैकुंठीचे निधान दावी मज. तयावीन प्राण कासावीस होती. भेटवी श्रीपती मज लागी. कोणाला म्हणतात? सावता बाबांना म्हणतात. ज्या सावता बाबांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एकेकाळी अनादराची भावना होती. लीला आहे वाली, मी वारंवार सांगतो, ही लीला आहे. नामदेव महाराजांना आपल्याला कळतं तर त्याला कळत नसेल का? पण आपल्यातले दोष जावे याकरता महापुरुष लीला करत असतात. हां, आणि मग अंततोगत्वा सावता बाबांना कळलं की आता, आणि शेवटी लिहिलं त्यांनी, एका जनार्दनी ऐसी भाकी कीव. नामदेव महाराज कीव भागतायत. सर्व अभिमान दुरी झाला. शेवटच्या चरणात नात लिहितात. आणि मग त्यांना वाटलं आता याचा अभिमान गेलेला आहे, आता मात्र यांना भेट करून द्यायला हरकत नाही. आणि सावता बाबांनी त्यांना आपला कवेत घेतलं. आणि जेव्हा कवेत घेतलं, नामदेव महाराजांचं नेत्र, नामदेव महाराजांचे डोळे, नामदेव महाराजांचे कान त्या सावता बाबांच्या हृदयाला लागले. आणि एकदम त्यांच्या हृदयात असलेला पांडुरंग त्यांना दिसायला लागला. काय झाकतो काय तो? त्याची कांती झाकत नाही कधी. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्न कीळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले. न वर्णवे तेथीची शोभा. कानडाओ विठ्ठलू कर नाटकू.
नामदेव महाराज म्हणतात, हे देवा तू कर नाटक, नाटक करण्यास तू फार प्रसिद्ध आहेस, तू कितीही नाटकं कर, भक्ताच्या पुढे जाऊ शकत नाही. हे कर्नाटक नाही हा. कर्नाटकाचा प्रसंग नंतर आला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं ब्रह्मलीन झाल्यानंतर, समाधीवस्था घेतल्यानंतर, नंतर जेव्हा ते इस्लामी आक्रांता आपल्याकडे आले तेव्हा ती मूर्ती त्या प्रसंगात मग विजयनगरच्या राजा तिकडे त्यांना घेऊन गेला आणि नंतर भानुदास महाराजांनी जाऊन ती परत आणले. तो नंतरचा प्रसंग आहे. तो नाटक करण्यामध्ये फार तरबेज आहे. एवढी सोंग छान करतो, धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. नामदेव महाराज सांगता तू किती नाटकं कर, पण नाही, तो आमच्यासमोर प्रगट होणारच. तुझं सगळं ऐश्वर भक्ताच्या पुढे शांत होते बस. आणि ते भक्तांचं तेज पाहिल्यानंतर पांडुरंगाचं नामदेव महाराजांना राहवलं नाही, जशी धरूनच ओढले त्याला खाली असं वर्णन केलं. आणि मग विठ्ठलेश भेट झाली. हा उत्तम प्रसंग एकनाथ महाराजांनी त्यांच्या त्या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. आणि सरतेशेवटी महाराज सांगतात की त्यांच्या प्रयाणाचा प्रसंग यौगिक पद्धतीने झालेला आहे. अगदी प्राणायाम करून कुंभ साधिला, वायू तो निरोधीला आत्मस्वरूपी. हे सोपं नाही आहे, हे बोलायला फार सोपं आहे. हां, झाकली ये घटीचा दिवा, नेणो काय झाला केधवा, या रीती तो पांडवा देह ठेवी. तुमच्या आमच्या प्राणाचं उत्क्रमण होतं, महापुरुषाच्या प्राणाचं उत्क्रमण होत नाही. न तस्य प्राणा उत्क्रामंती किंतु तत्रैव विलीयन्ते. आत्मस्वरूपामध्ये त्याचे प्राण विलीन होतात, आपले मात्र उत्क्रमण होतात. हा आपले जे अज्ञानामध्ये आणि महापुरुषामध्ये फरक. आणि असे थोर असलेले महापुरुष, असे थोर असलेले कर्मयोगी, वारकरी संप्रदायात त्यांचा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो, इथेही चालू आहे. आणि नामदेव महाराजांचा आणि त्यांचा असलेला घनिष्ठ संबंध हे लक्षात घेऊन आज त्यांच्या सेवेसाठी ज्या सावताबाबांच्या चरणी नामदेव महाराज नतमस्तक झाले, त्यांना शरण गेले, त्यांचा अभंग का घेऊ नये म्हणून मी हा सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. विठोबा रखुमाई अभंग सगळ्यांच्या पाठ. अभंग पाठ नाही असा वारकरी सापडणार नाही, कारण दररोजची प्रार्थना आहे आपली. आपल्या संतांनी अभंगाची योजना फार छान केली आहे. पहिला अभंग कोणता म्हणावा, शेवटी कोणता म्हणावा, देवाला काय मागावं, मागणी पर का अभंग आहे. अप्रतिम योजना आहे. पण काय असतं, जे अभंग रोज म्हणतो त्याच्या अर्थाकडे आपण जात नाही. हे एक गंमत आहे. अतिपरिचय होतो. अतिपरिचयात अवज्ञा. त्या मलयगिरी भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते. मलय पर्वतावर राहणारी भिल्लाची बायको चंदनाच्या लाकडावर स्वयंपाक करते. आम्हाला लावायला मिळत नाही देवाला आणि कपाळाला. आता लोकांना लावायला आपल्याकडे खूप चंदन आहे, त्याचा विषय नाही. लोकांना चंदन लावायला आपण पटाईत आहोत, टोप्या घालायला पटाईत आहोत. काय त्याला इलाज नाही, आहे पद्धत आहे तशी, त्याला काय करणार त्याला. जय देवा. आणि ती बाई करते, प्रचूर प्रमाणात मिळालं आहे ना. आणि मग त्याचा आपण अर्थाकडे फार विचार करत नाही. एक दोन जणांनी मला या अभंगाविषयी शंका विचारल्या थोड्या, ते मी तुम्हाला सांगेनच ह्याच्यामध्ये की हे काय प्रकारे म्हणले, असं कसं लिहिलं आहे महाराजांनी. संत म्हणायचं ना अहंकाराची बाधा होते म्हणायचं. अहंकाराचा काय कल्पनेची बाधा हो न, काय कल्पनेची बाधा न हो कवणे काळी. संतांना कल्पनेची बाधा होऊ नये म्हणतात. संतांना कल्पनेची बाधा होत असते, तुम्हा आम्हाला होईल. संतांना कुठे ज्याला कल्पनेची बाधा होते तो संत आहे का पहिल्यांदा. हाच प्रश्न आहे. लिहिणारे नामदेव महाराज आहेत, खोटं लिहिणार नाहीत. बोलणारा कोण आहे ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्या रामचंद्राच्या जन्माच्या प्रसंगामध्ये डोहाळ्याचा विषय येतो. त्याच्यात असे डोहाळे घातलेत की ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, त्याचा समाचार नाही आम्हा. असे कैला डोहाळे झाले होते असं कोणीही लिहिलं नाही, नामदेव महाराज सोडले तर. वाल्मिकीने नाही लिहिलं, भावार्थ रामायणात नाही लिहिलं, मंत्र राम कोणाचेही बघा तुम्ही. कैकी अशा नव्हतीच. रामाचा द्वेष कैकी मातेने कधीच केला नाही. ते सरस्वतीच्या डोक्यात आलं. ते नंतर ते देव म्हणाले, राम जर राजा झाले आणि घरीच राहिले, जंगलात आलेच नाही तर आमचं कसं व्हायचं. हां, म्हणून ते याला सांगून मंथरेच्या याच्यामध्ये प्रवेश केला. मग त्या मंथरेने हिच्या डोक्यात प्रवेश केला आणि ते रामाला बाहेर काढले. मग आता खरं का खोटं. नामदेव महाराज सांगतात ना, खोटं म्हणायचा अधिकार तुमचा आमचा कोणाचा नाही. समजून घ्या संगती काय आहे ते.
त्यांना खोटं नाही म्हणतात. तुम्हाला फार मोठे लोक आहेत, कशाला खोटं बोलतील ते? आपल्याकडनं त्यांना पैसे घ्यायचे होते, मान प्रतिष्ठा मिळवायची होती. नामदेव महाराज लिहितात, संपलं, विषय मिटला. संगती आहे, मोठ्यांना विचारा, सांगतील. रामायण बऱ्याचदा घडलं आहे. आमची काही महापुरुषांची चर्चा पण झाली. ते म्हणाले बऱ्याच कल्पामध्ये घडलेले रामायणामध्ये, काही रामायणामध्ये असेही प्रसंग आहेत. त्यावेळेला तो प्रसंग त्यांच्या डोक्यात आला, नामदेव महाराज लिहितात. तुम्हाला त्याला नाही म्हणायची सोय नाही. हां, हे जरी वाल्मिकीने नाही लिहिलं तरी, जरी नाथांनी नाही लिहिलं तरी, नामदेव महाराज लिहितात ना, तुम्हाला मान्य करावं लागेल. संगती समजून घ्या. त्यांच्यावर एकदम चुकीचा निर्णय नाही द्यायचा. आपली काय योग्यता, आपण काय त्यांना चुकीचा निर्णय देऊ शकतो? पण अशी ही स्थिती आहे. त्यांचा अभंग घेतलेला आहे. महाराजांनी फार सुंदर देवाकडे मागणं केलं. ते काय म्हणतात देवाला? देवा, सावताबाबांच्या सारखे जे महापुरुष आहेत, जे खरे हरिदास आहेत, हरिदास, आणि शब्द वापरलाय हरीच्या दासा. हरिदास शब्द जर वापरला असता, हरिदास, समाज बदलला की अर्थ बदलतो. हां, हरे हे दासा, हा हरीचा दास, आणि हरिही यस्य दास, हा हरिदास. हा हरी ज्याचा दास आहे तोही हरिदास आहे, आणि हरीचा दास तोही हरिदास. इथे नामदेव महाराजांनी तुम्हाला समास करायला योजना ठेवली नाही, समास करूनच दिलाय. अगदी विभक्ती प्रत्यय घालून षष्टी तत्पुरुष केलाय, हरीच्या दासा. आणि असे जे हरीचे दास आहेत, जे हरिरूप झालेले आहेत, हरिदास हा प्रथम हरिरूपच असतो. हरी तैसे हरीचे दास, हे लिहिलं आहे संतांनी. मग असे जे सावताबाबांच्या सारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे जे हरिदास आहेत, त्यांना अकल्प आयुष्य लाभो, असं या अभंगाच्या पहिल्या चरणात देवाला मागणी करतायत. अकल्प आयुष्य इथे सगळे तालमणी, सूरमणी, संगीत क्षेत्रातले सगळे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. ऑलराऊंड म्हणत नाही बरं बोरगावकर सर, मला ऑलराऊंड शब्द आवडत नाही. ऑलराऊंड म्हणजे गोल गोटा कुठंच बसत नाही. भिंतीत लावता येत नाही त्याला, कोपऱ्यावर लावता येत नाही त्याला, पायात पण नाही टाकतात त्याला, चिप लावावं लागते तर ते काम करते. ऑलराऊंड शब्दाचा अर्थ ती शिवी आहे, बिनकामाचा. हां, अष्टपैलू हे योग्य आहे. अनंत पैलू म्हणा तुम्ही, योग्य आहे. तालाचं ज्ञान, स्वराचं ज्ञान, हे सगळे फार मोठी मोठी मंडळी तिथे, कोणाकोणाची नावं घ्यायची, सगळे साधक आहेत. सगळ्यांच्या त्या सेवेला प्रणाम. बस
सगळ्यांची नावं ओठात आणण्यापेक्षा हृदयात ठेवूया आपण, त्याचा आनंद जास्त आहे. हां हां, ओठात आणली कोणाला राग येतो, विसरतं काहीतरी, त्यापेक्षा हृदयात ठेवायचं, सगळे प्रसन्न असतात. हृदयचा ईश्वर सगळ्यांच्यामध्ये आहे आणि सगळ्यांना प्रणाम. मग महाराज म्हणतात हे सगळे हरीचे दास आहेत. काय कर ह्यांना आकल्प आयुष्य दे. आकल्प, आकल्प शब्दाचा मी त्या कल्पाच्या गणितात फार नाही पडणार. आकल्प शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगायचं तर प्रलय होईपर्यंत, जोपर्यंत पृथ्वीवर एखादा दुसरं ग्रह आदळत नाही, त्याचा भुगा होत नाही, लाडू कसा फोडतो आपण, एक दिवस होणार आहे, त्याची झलक तुम्हाला बघायला लागलेली आहे वेगवेगळ्या रूपाने. हां, तर त्याला म्हणतो पर्यंत, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत, कल्पपर्यंत. कारण संतांची गरज, जोपर्यंत जग आहे तोपर्यंत संतांची आवश्यकता आहे. बरं, हरिदास शब्दाचा अर्थ इथं आपण साधू घेऊया. हरिदास शब्दाचा अर्थ संत घेऊया, की ज्यांना कर्तव्य नाही, जे कृतार्थ आहेत, पण जगाच्या कल्याणाकरता मात्र लोकसंग्रहम एवार्थम, बस. हां, लोकसंग्रहासाठी जे झटत असतात, बस. निळा म्हणे परोपकारा लागी वसुंधरा विचरती. वसुंधरेवर केवळ परोपकाराकरता ज्यांचं विचरण असतं, जे जे अद्वेष्टा असतात, जे सर्वभूतानां अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एवच निर्ममः निरहंकारः, असे जे थोर महापुरुष असतात त्यांची इथे गरज आहे. आणि आकल्प राहिलं पाहिजे त्यांचं आयुष्य. कल्पच्या कल्प, जोपर्यंत कल्प आहे तोपर्यंत साधू पाहिजे. तुमच्या आमच्याविषयी काहीच मागितलं नाही नामदेव महाराजांनी, आपला विसर पडलाय बहुतेक त्यांना. का त्याचं कारण आहे, नामदेव महाराजांना माहिती ह्यांना एक कल्पने, ह्यांना अनंत कल्प आयुष्य आहे. आपलं आयुष्य अनंत कल्प आहे. आपण मरत नाही महाराज, कधी कधीच मरत नाही आपण. जोपर्यंत लिंगदेहाचा बाध होत नाही तोपर्यंत मृत्यू नाही आहे. बरं, हे पुनरपी जननम पुनरपी मरणम चालू आहे. आपल्या लिंगदेहाला प्रचंड आयुष्य आहे. बोध होईपर्यंत हा लिंगदेह मरत नाही. बरं, वासांसी जीर्णानि यथा विहाय, हां, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि देही. जीर्णानि देहाने विहाय, त्याला सोडून, नवानि गृह्णाति, नवीन देह धारण करतो. आणि जीव मरत नाही, कधी कधीही मरत नाही. तो कल्पच्या कल्प गेले तरी मरत नाही. रंगनाथ महाराज म्हणायचे आपलं भोगीत होता प्रबुद्ध अनादी, जो अनादी काळापासून आपली जीवदशा आहे, पण शांत आहे. गुरुकृपेने जर ब्रह्मज्ञान झालं तर नक्की कृतार्थ झालं की आपली जीवदशा बाधित होते. म्हणून शांतता आहे. अनंत कल्पापासून आपलं हे चालू आहे. अजून किती कल्प चालेल माहीत नाही. त्यामुळे आपल्याला आयुष्य खूप आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, अशी मागणी केलेली आहे. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, जीवन धरी नवी सांडी जीर्ण. त्या श्लोकाचं भाषांतर आहे. धरी नवी सांडी जीर्ण, जीर्णानी, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण, प्रमाण संचित प्रमाण, संचित प्रमाण, भोग शुभा अशुभासी, भोग शुभा अशुभासी, तेथ कायमी ते माझे, तेथे कायमी ते माझे. भोग शुभा अशुभासी, भोग शुभा
काय मिटे माझे. आयुष्य शब्दाचा अर्थ अस्तित्व. बरं, आयुष्य शब्दाचा अर्थ अस्तित्व. हरिदासांचं अस्तित्व आकल्प, आ म्हणजे उपसर्गाला, कल्पपर्यंत, आ जन्म, आ मरण उपोषण, मरण येईपर्यंत, जन्मपर्यंत, आ उपसर्ग लागलं, कल्पपर्यंत यांना अस्तित्व असावं संतांचं. आपलं अस्तित्व आहे त्यामुळे मागायची गरज नाही. कर्माप्रमाणे आपलं चालूच आहे. काम कर्म अविद्या त्रिगुण हे आपलं कायम चालू आहे. ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, धरी नवी सांडी जीर्ण, त्याला अक्षर पुरुष म्हटलेले, मरत नाही, याला क्षर नाही. ब्रह्मज्ञान होईपर्यंत त्याला क्षरण नाही. द्वाविमौ पुरुषौ लोके, अत्र इथे या लोकामध्ये दोन पुरुष आहेत. क्षरहाच अक्षरहाच द्वौ, इमौ पुरुष आहे, दोन 15 वाद्यात सांगतात. आपल्याला आयुष्य मागायची गरज नाही. खूप प्रचंड आयुष्य आपल्याला. आयुष्य यांना पाहिजे. बहुतेक संतांचं आयुष्य फार कमी. महाराज नामदेव महाराज जर सोडले, तुकाराम महाराज 53 वर्ष जगले. सावता बाबाई की फार अस्तित्व नाही त्यांचं. फार थोड्या काळात, अभंग फार बोटावर मोजणे इतके महाराजांनी लिहिले. हां, पण थोडं आयुष्य, पण अनंत काळाची व्यवस्था लोक समाजाची करून जाणारे हे महापुरुष आहेत. माणसाने थोडं जगावं, पण चांगलं जगावं. थोडेपरी निके व्हावं. नाही तर 80, 90, 95 वाट लावत चालले जगाची तरी मरत नाहीत. घरातले 90 बोलतायत, अरे जा रे बाबा, वाट बघायला लागलेत. बरं, वाहून चांगलं तरी कामं करावं. छे वाकड्यातच शिरणार. नांदते तिला सांगणार नांदत जाऊ नये. आणि जी नांदत दिलं असं नाही, चांगलं नांदलं पाहिजे माणसाने. अरे चाललंय काय, कशासाठी आले? पेन्शन सरकारची खात्राची, नोकरी करायची 50% पेन्शन घ्यायची 150%. हां, ते दुप्पट होत राहते ती, जर 50च्या पुढे गेलं तर. जगतात माणसं, राव काय करावं त्याला. लोक म्हणतात चांगले माणसं फार अवघड आहे. आता फार विवरण नाही करत तुझ्या, जे आहे माझ्यापेक्षा तुम्ही फार सुज्ञ आहात सगळे. ते मी आपल्या अभंगावर बोलतो. महाराज म्हणतात ह्यांना आयुष्य मागायची गरज नाही, यांना खूप आयुष्य आहे. हां, मग यांना आयुष्य पाहिजे. कशा करता यांना आयुष्य पाहिजे? महापुरुष जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत देव हलू शकत नाही. बस, कारण जिथे भजनं चालतं ना तिथे देव असतो. वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झणझणती टाळ. तिथे टाळ मृदंगांचा घोष चालू आहे ना. ऐसा साच खरा भाव, साच खरा भाव, कथे माझी उभा देव. वैष्णवाच्या घरी तो राहतोच, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि साधू आहे तोपर्यंत जगामध्ये वैराग्य नांदेल. साधू आहे तोपर्यंत जगामध्ये हरिभक्ती नांदेल. आपल्या जीवनात कोणतरी महाराज आलेत, महात्मे आलेत म्हणून आपल्या हातात टाळ आहे, बरं, गळ्यात माळ आहे, मुखात उभी आहे. हे काम संत करू शकतात. जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत यामध्ये जगामध्ये भक्तीचा प्रसार होत राहणार. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. कोणी वाढवला? या हरिदासांनी वाढवला. याच्याकरता यांचं अस्तित्व इथे कायम पाहिजे. बरं, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. हरी भक्तीचा महिमा विशेष विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला. विरक्ती ज्ञानाचा, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला. जगदोद्धारा लागी, जगदोद्धारा लागी उपाय सुचविला. जगदोद्धारा
दुर्जनांचा संदेह निरसिला निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी